मुंबईहून पार्टीसाठी आलेल्या एका महिलेवर मद्याच्या नशेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अभिषेक सावडेकर वय वर्ष 25 वर्षे राहणार कोपरखैरणे वाशी नवी मुंबई ठाणे याच्या विरोधात पीडित महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंबई येथील एका कंपनीचे काही अधिकारी कर्मचारी असे 14 जणांचा समूह 30 जून 2025 रोजी ऑफिस पार्टी असल्याने 14 जणांचा समूह सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास भाऊचा धक्का येथून बोटीने मांडवा येथे आले। सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील मुशेत येथे असणाऱ्या अलास्का व्हिला येथे सर्वजण पोहोचले। त्यावेळी पीडित महिलेच्या ऑफिसमधील अधिकारी कर्मचारी यांची पार्टी सुरू होती। त्यावेळी सर्वजण मद्यपान करीत होते। महिना अखेर असल्याने पीडित महिलेच्या बॉसने ऑफिसमधील कर्मचारी यांच्या पगार बिलाचे काम करण्यास सांगितले आणि काम पूर्ण झाल्यानंतर पार्टीमध्ये सहभागी होण्याची सूचना दिली। पीडित महिलेने रात्री 8:30 वाजता पगार बिलाचे काम संपून इतर सहकारी यांच्यासोबत पार्टीमध्ये सहभागी झाली। सदर पार्टीमध्ये पीडित महिलेने सहकारी यांच्या समवेत मद्यपान केले। मद्यपान जास्त झाल्याने पीडित महिला ही व्हिलामध्ये असणाऱ्या जलतरण तलावानजीक झोपली। त्यानंतर पीडित महिलेस तेथून तिच्या सहकाऱ्यांनी उचलून बेडरूम मध्ये नेऊन झोपवले। त्यानंतर सदर मद्यपान नशेत असणाऱ्या पीडित महिलेस तिच्या सहकाऱ्यांनी आधार देत व्हिलामधील बेडरूम मध्ये नेऊन सोडले। दिनांक 1 जुलै 2025 रोजी पहाटे 3 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान पीडित महिलेस आपल्यावर कोणीतरी जबरदस्ती करीत असल्याची जाणीव झाल्याने पीडित महिलेस जाग आल्याने तिने पाहिले। त्यावेळी पीडित महिलेच्या कंपनीमध्ये कंपनीचा सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करणारा अभिषेक सावडेकर हा रूम मधून बाहेर जाताना दिसला। त्यावेळी पीडित महिलेच्या लक्षात आले की अभिषेक सावडेकर यांनी पीडित महिला ही दारूच्या नशेत असल्याने त्याचा फायदा घेत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत। त्यानंतर पीडित महिलेच्या रूमच्या बाहेर येऊन पाहिले असता तेथे कंपनीमध्ये काम करणारे आयुष ठक्कर व जसपाल सिंग हे पीडित महिलेच्या रूमच्या बाहेर होते। त्यावेळी पीडित महिलेने त्यांच्याकडे चौकशी केली असता ते त्यावेळी तेथे नसल्याचे सांगितले व काय प्रकार झाला हा त्यांना माहीत नसल्याचे सांगितले। त्यानंतर पीडित महिला आरोपी अभिषेक याच्याकडे चौकशी करण्याकरता गेले असता त्याने त्याचा रूम बंद करून झोपला होता। सकाळी 11 वाजता तो उठल्यानंतर त्याच्याकडे परत चौकशी केली असता त्याने घाबरून जाऊन पीडित महिलेची माफी मागितली। झालेल्या प्रकरणानंतर पीडित महिला ही विरार येथे निघून गेली होती। याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 116/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 64 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता मुसळे या करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।